इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर शहरात राहणाऱ्या एका कुटुंबाने त्यांच्या मुलीने मुस्लिम धर्म स्वीकारल्याने त्यांनी तिचा गैरवापर होत असल्याच्या संशयावरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। फिर्यादींच्या मते त्यांची मुलगी दृष्टी हिने मुस्लिम धर्म स्वीकारल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिच्या परत येण्याची आशा धरली होती, परंतु दृष्टी आणि तिचे साथीदार फिर्यादींना तिच्या सध्याच्या वास्तव्याबाबत काहीच माहिती देत नव्हते। अखेर त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे। कल्पना चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी दृष्टी हिची बुद्धी भ्रष्ट करून तिला कट्टर मुस्लिम बनवले जात आहेत, तसेच तिला गैरकृत्यासाठी वापरले जात असल्याचा संशय त्यांना वाटत होता। तसेच दृष्टीकडून काफिर, जिहाद असे शब्द ऐकू येत असल्याने आणि तिच्या हातून समाजविघातक, राष्ट्रविघातक गुन्हे घडू नये म्हणून आणि कुटुंबाच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून फिर्यादींनी तक्रार करण्याचे ठरवले होते। त्यानुसार कल्पना चौधरी यांनी गुरुवारी रात्री विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तब्बल 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यापैकी असून आरोपी मुलगी दृष्टी आणि सलीम चौधरी या दोघांना अटक करण्यात आली आहे।